नागपंचमीचा सण आता काही दिवसांवर आला आहे. श्रावण महिन्यातील हा पहिलाच आणि अतिशय महत्त्वाचा सण. नागपंचमी म्हटलं की कोकणातील घरोघरी आवर्जून केला जाणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे हळदीच्या पानातील पातोळ्या. कोकणातील काही पदार्थाची चव एवढी खास असते आणि त्यातील एक म्हणजे हळदीच्या पानातलं पारंपरिक पद्धतीने केलेल्या पातोळ्या. हळदीच्या पानाचा सुंदर सुगंध, मऊसूत पारी आणि यामध्ये भरलेलं गोडसर खमंग सारण यामुळे या पातोळ्या खायला अतिशय स्वादिष्ट लागतात. आज मी तुम्हाला याच पारंपरिक पातोळ्या अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते सांगणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सर्वात आधी आपण पातोळ्यासाठी लागणारं गोड सारण कसं बनवायचं ते पाहूया. त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालायचं. नंतर घरात उपलब्ध असलेल्या कोणत्याही वाटीचा किंवा कपाचा वापर करून 2 घट्ट कप भरून ओलं खवलेलं खोबरं घालायचं. आता हे ओलं खवलेलं खोबरं मध्यम आचेवर साधारण 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं. नारळामध्ये नैसर्गिकरित्या असलेला अतिरिक्त ओलावा थोडासा कमी होणं गरजेचं आहे. ओलं खोबरं आधी परतून घेण्याचं मुख्य कारण म्हणजे सारण चिकट होऊ नये. आपण जर थेट खोबरं आणि गूळ एकत्र करून शिजवलं आणि गुळाचा पाक तयार झाला तर सारण जास्त चिकट होण्याची शक्यता असते. पण खोबरं आधी व्यवस्थित परतून घेतल्यामुळे त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे कमी होतो आणि सारणाची योग्य पोत तयार होते. ओलं खोबरं थोडं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये 1 घट्ट कप बारीक चिरलेला गूळ घालायचा. 2 कप ओल्या नारळासाठी 1 कप गूळ अगदी योग्य प्रमाण आहे. आता गॅसची आच मंद ठेवायची आणि मंद आचेवर हा गूळ खोबऱ्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. गूळ लवकर विरघळण्यासाठी चमच्याने त्याला हलकासा दाब देत राहू शकता. उष्णतेमुळे गूळ हळूहळू वितळतो आणि खोबऱ्यामध्ये छान मिसळून जातो. इथे तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे, तरीही सारणामध्ये थोडासा ओलावा आहे. त्यामुळे गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर सुद्धा साधारण 1 ते 2 मिनिटं हे सारण मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचं. यामधील अतिरिक्त ओलसरपणा कमी होईल आणि सारणाची पोत पातोळ्यामध्ये भरण्यासाठी योग्य होईल. हे परतत मला सुरुवातीपासून साधारण 7 मिनिटं झाली आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता की सारणामधला अतिरिक्त ओलावा पूर्णपणे कमी झाला आहे. सारण पूर्णपणे कोरडं झालं की यामध्ये अर्धा चमचा वेलची आणि जायफळ पावडर घालायची आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं. आपण सारणामध्ये गुळाचा वापर केला आहे, त्यामुळे जायफळाची पूड नक्कीच घाला. गूळ आणि जायफळाची चव एकमेकांसोबत खूप छान खुलते आणि सारणाला एक सुंदर पारंपरिक सुगंध आणि स्वाद मिळतो. आपलं गोडसर, सुगंधित आणि खमंग सारण तयार आहे. हे बाजूला ठेवूया. सारण गार होईपर्यंत आपण पातोळ्यासाठी लागणारं वरचं आवरण म्हणजे उकडीचं पीठ तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची. ज्या भांड्याने आपण सारणासाठी खोबरं मोजून घेतलं होतं त्याच भांड्याने एक भांडं कढईमध्ये पाणी घालायचं. त्यामध्ये अर्धा चमचा तूप आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं. आता गॅसची आच मध्यम ते मोठी ठेवून या पाण्याला चांगली उकळी आणायची. पाण्याला उकळी आली की गॅस मंद करायचा आणि यामध्ये आपण ज्या भांड्याने पाणी मोजून घेतलं आहे त्याच भांड्याने तांदळाचं पीठ मोजून घ्यायचं. तांदळाचं पीठ या पाण्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं. तांदळाचं पीठ घातल्यानंतर गरम पाण्यासोबत ते व्यवस्थित एकजीव करून पीठ आणि पाणी व्यवस्थित मिसळून एक संध मिश्रण तयार झालं की लगेचच गॅस बंद करायचा. आता याच मिश्रणावर झाकण ठेवून काही मिनिटं वाफ येऊ द्यायची. मिश्रण हलकसं कोमट होईपर्यंत आपण पातोळ्यासाठी हळदीचं पान तयार करून घेऊया. इथे मी ताजी आणि मोठी हळदीची पान घेतली आहे. ही पानं वापरण्यापूर्वी मागच्या आणि पुढच्या दोन्ही बाजूनी स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची. पानावर माती किंवा इतर काही लागलेलं असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल. अशा पद्धतीने हलक्या हाताने स्वच्छ करून घ्यायचं. त्यानंतर एखाद्या स्वच्छ कपड्याने पान अलगद पुसून घ्यायची, जेणेकरून पानावर अतिरिक्त पाणी राहणार नाही. हळदीची पानं मिळाली तर पातोळ्यांना हळदीच्या पानाचा खास सुगंध आणि चव येतेच. पण काही वेळा प्रत्येकालाच हळदीचं पान सहज मिळतील असं नाही. त्यामुळे हळदीची पान उपलब्ध नसतील तरीही आपल्याला पातोळ्या बनवता येतात. पुढे मी तुम्हाला मुरड घालून पातोळ्या कशा तयार करायच्या तेही सोप्या पद्धतीने सांगणार आहे. आवरणाचं मिश्रण आता अगदी योग्य प्रमाणात कोमट झालं आहे, म्हणजेच आपण त्याला हात लावू शकतो इतपत ते गरम आहे. आता हे मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेत आहे. आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. शक्यतो सुरुवातीला अजिबात पाणी न घालताच पीठ मळून घ्यायचं. गरम पाण्यामुळे तांदळाचं पीठ आधीच व्यवस्थित शिजलेलं आणि एकजीव झालेलं आहे, त्यामुळे लगेच पाणी घालायची गरज नसते. बघा, मी इथे पाणी न घालताच पीठ हाताने चांगलं मळून घेत आहे. पीठ मळताना ते हळूहळू आणि लवचिक होत जातं.
सुरुवातीला पीठ थोडं घट्ट वाटू शकतं, पण व्यवस्थित मळल्यानंतर त्याची पोत छान मऊसूत होते. मळताना जर पीठ थोडं कोरडं किंवा घट्ट वाटत असेल तर यामध्ये थेट पाणी ओतायचं नाही. त्याऐवजी फक्त हाताला पाण्याचा हलका हात लावून ओल्या हाताने पीठ मळत राहायचं. गरज वाटली तरच पुन्हा एकदा हात ओला करून घ्यायचा. पाणी खूप जास्त वापरायचं नाही. पाणी जास्त झालं तर तांदळाचं पीठ सैल आणि चिकट होऊ शकतं. त्यामुळे नंतर हळदीच्या पानावर पारी पसरवताना ती व्यवस्थित थापता येणार नाही आणि पातोळ्या बनवतानाही अडचण येऊ शकते. आपल्याला पीठ इतकंच मऊ करायचं आहे की ते हाताला फार चिटकणार नाही, सहज पसरवता येईल आणि पानावर थापताना कुठेही तुटणार नाही. पीठ मऊसूत आणि लवचिक तयार करून घ्यायचं आहे. इथे बघा, आपलं पीठ आता छान मऊसूत आणि लवचिक तयार झालं आहे. पीठ मऊ झाल्यानंतर आता त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. लगेचच पातोळ्या बनवून घेऊया. हळदीचं पान मधून कापून त्याचे 2 समान भाग करून घेतले आहेत. त्यामुळे एका मोठ्या पानापासून आपल्याला 2 पातोळ्या तयार करता येतात. इथे मी हळदीच्या पानाचा अर्धा भाग घेतला आहे. पानाची जी गुळगुळीत बाजू आहे ती वरच्या बाजूला ठेवायची. आता यावर उकडीचा एक छोटा गोळा ठेवायचा आणि बोटाच्या मदतीने अगदी हलक्या हाताने पसरवायला सुरुवात करायचा. उकड पसरवताना जास्त जोर द्यायचा नाही. हलक्या हाताने दाब देत गोलाकार पद्धतीने पारी थापून घ्यायची. पारी शक्य तितकी पातळ आणि एकसारख्या जाडीची ठेवायची, म्हणजे पातोळी शिजल्यानंतर बाहेरचं आवरण मऊसूत राहील आणि सारणाची चवही छान जाणवेल. बघा, अशा पद्धतीने हलक्या हाताने थापून घेतल्यानंतर आपली पातळसर पारी तयार झाली आहे. आता या पारीवर आपलं गार झालेलं गोडसर खोबऱ्याचं सारण भरून पातोळी व्यवस्थित बंद करून घेऊया. स्क्रीनवर ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने आता ही पारी बंद करून घ्यायची. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घेत कडा हलक्या हाताने व्यवस्थित दाबून घ्यायच्या. पारी छान बंद झाली की आपली पातोळी वाफवण्यासाठी तयार आहे. आता याच पद्धतीने हळदीच्या पानातल्या पातोळ्या आपण तयार करून घेऊया. पण ज्यांना हळदीचं पान मिळत नाही किंवा हळदीच्या पानाशिवाय पातोळ्या बनवायच्या असतील त्यांनी अजिबात काळजी करू नका. आपण अगदी सोप्या पद्धतीने मुरड घालून पातोळ्या तयार करू शकतो. मुरड घालून पातोळी कशी तयार करायची ते पाहूया. सर्वात आधी उकडीचा एक गोळा घ्यायचा. हा गोळा अगदी हलक्या हाताने थोड्याशा कोरड्या तांदळाच्या पिठामध्ये घोळून घ्यायचा. इथे खूप जास्त कोरडं पीठ लावायचं नाही. फक्त गोळ्याला हलकासा पिठाचा हात लागेल एवढंच पीठ लावायचं. आता हा उकडीचा गोळा पोळपाटावर ठेवून हलक्या हाताने लाटत छान पातळसर पारी तयार करून घ्यायची. पारी शक्यतो सर्व बाजूनी समान जाडीची राहील याची काळजी घ्यायची. पारी खूप जाड ठेवायची नाही, कारण पातोळी मऊसूत होण्यासाठी तिचं आवरण पातळ असणं महत्त्वाचं आहे. आता या तयार झालेल्या पारीच्या मध्यभागी आपलं गार झालेलं गोडसर खोबऱ्याचं सारण भरायचं. सारण भरताना अगदी कडेपर्यंत भरायचं नाही. थोडी जागा सोडायची, म्हणजे पारी व्यवस्थित फोल्ड करता येईल आणि सारण बाहेर येणार नाही. आता पारीला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं. सारण पूर्णपणे आत राहील आणि पारीच्या कडा एकमेकांना व्यवस्थित चिटकतील याची काळजी घ्यायची. सर्वात आधी पातोळीचा एक कोपरा घ्यायचा आणि तो हलक्या हाताने आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा. त्यानंतर त्याच्या शेजारचा थोडासा भाग बाहेरच्या बाजूला वळवायचा आणि पुन्हा तोच भाग फोल्ड करून घ्यायचा. आता पुन्हा थोडासा भाग बाहेरच्या बाजूला वळवायचा आणि फोल्ड करायचा. अशा पद्धतीने थोडा भाग बाहेर वळवायचा आणि फोल्ड करायचा. पुन्हा बाहेर वळवायचं आणि फोल्ड करायचा. हीच कृती हळूहळू संपूर्ण कडेवर करत जायची. अशा प्रकारे पातोळीच्या कडेवर एकसारखी आणि सुंदर मुरड तयार होत जाते. बघा, किती सहज आणि सोप्या पद्धतीने पातोळीला मुरड घालता येतं. यासाठी फार वेळ किंवा विशेष कौशल्याची गरज नाही. फक्त पारी व्यवस्थित बंद केलेली असावी आणि कडेला हलक्या हाताने मुरड घालत गेलं की पातोळीला सुंदर आकार येतो. इथे आपल्या सगळ्या पातोळ्या तयार झाल्या आहेत. आता या वाफवून घेऊया. त्यासाठी गॅसवर मी आधीच एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. त्यावर मी एक चाळण ठेवली आहे, ज्यामध्ये आपण पातोळ्या वाफवून घेणार आहोत. आता सर्वात आधी हळदीच्या पानात तयार केलेल्या पातोळ्या चाळणमध्ये अलगद ठेवून घ्यायच्या. पातोळ्या ठेवताना त्या एकमेकीवर जास्त दाबल्या जाणार नाहीत किंवा चिटकणार नाहीत याची थोडी काळजी घ्यायची. त्यानंतर त्याच्यावर आपण मुरड घालून तयार केलेल्या पातोळ्याही व्यवस्थित ठेवून घ्यायच्या. सगळ्या पातोळ्या चाळणीमध्ये ठेवल्यानंतर भांड्यावर झाकण ठेवायचं. आता या पातोळ्या साधारण 10 मिनिटं वाफवून घ्यायच्या. इथे पातोळी ठेवताना बॅलन्स व्यवस्थित राहिला नाही, त्यामुळे ती थोडी फुटली आहे. ही पातोळी आपण अलगद काढून घेऊया. पातोळ्या चाळणीमध्ये ठेवताना त्या एकमेकीवर किंवा कडेवर झुकणार नाहीत याची काळजी घ्यायची. प्रत्येक पातोळीला व्यवस्थित आधार मिळेल अशा पद्धतीने ठेवायचं, म्हणजे वाफवताना किंवा झाकण ठेवताना त्या हलणार नाहीत आणि फुटणारही नाहीत. तर बघा, किती सुंदर आपल्या पातोळ्या तयार झाल्या आहेत. हळदीच्या पानाचा सुगंध तर इतका सुंदर दरवळतोय की पातोळ्या वाफवल्यापासूनच घरभर एक छान पारंपरिक सुगंध पसरला आहे. पातोळ्या अगदी मऊ, लुसलुशीत आणि छान शिजलेल्या तयार झाल्या आहेत. हळदीच्या पानात वाफवल्यामुळे त्यांना एक वेगळी चव आणि सुगंध आला आहे.
आता या गरमागरम पातोळ्या आणि यावरून साजूक तुपाची छान धार सोडून त्याचा आस्वाद घेऊया. तर बघा, आपल्या गरमागरम मऊसूत आणि सुगंधित पातोळ्या अगदी छान तयार झाल्या आहेत. हळदीच्या पानाचा सुगंध, गूळ, खोबऱ्याचं गोडसर सारण आणि यावरून साजूक तुपाची धार, अगदी पारंपरिक कोकणी चवीची आठवण करून देणाऱ्या या पातोळ्या नागपंचमीला आवर्जून करून पहा आणि तुमच्या कुटुंबासोबत हा पारंपरिक गोड पदार्थाचा आनंद घ्या. हळदीची पान उपलब्ध नसतील तर मी सांगितलेल्या मुरड घालण्याच्या पद्धतीनेही तुम्ही पातोळ्या नक्कीच करून पाहू शकता. तुम्हाला आजची ही पातोळ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.